स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या पवित्र कथा मालिकेच्या। आज आपण पोहोचलेलो आहोत दिवस दुसरा। काल आपण जाणून घेतलेला आहे प्रकट दिनाचं महात्म्य आणि महाराजांचा अवतार का झाला। आजची कथा आहे फारच भावस्पर्शी। महाराजांची प्रथम दर्शन आणि प्रथम चमत्कार। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण अनेक भक्तांच्या आयुष्यात याच कथेमुळे श्रद्धेचा दीप पेटला आहे। महाराजांची प्रथम दर्शन। शेगाव नगरी त्या काळी लहानशी शांत गाव होते। साधं जीवन, श्रद्धाळू लोक आणि निर्मळ वातावरण। अशाच एका दिवशी एक विचित्र तेजस्वी व्यक्ती शेगावात प्रकट झाले। डोक्यावर मळकट कपडे, अंगावर फाटके झगा, पण चेहऱ्यावर अद्भुत शांतता आणि तेज। लोकांना कळेना हा वेडा आहे की महापुरुष। तो व्यक्ती कधी मशिदीत बसायचा, कधी स्मशानात राहायचा, तर कधी उपाशी दिवस काढायचा, पण जिथे बसायचा तिथेच वातावरण पवित्र होत असे। लोकांची शंका व परीक्षा। कलियुगात साधू ओळखणं कठीण असतं। काही लोक म्हणायचे हा तर भटक्या फकीर आहे। काही लोक महाराजांची परीक्षा घ्यायचे, उपाशी ठेवून, टोमणे मारून, तसेच अपमान करून। पण महाराज कधी रागावलेले नाही, कधी उत्तर दिलेलं नाही। ते फक्त हसत आणि मनातल्या मनात भक्तांवर कृपा करत। प्रथम चमत्काराची घटना। एक दिवस शेगावात एका भक्तांच्या घरात संकट कोसळलं। घरात आजार, दारिद्र्य आणि निराशेचं वातावरण। त्या भक्ताने महाराजांकडे पाहून मनातल्या मनात हाक मारली, महाराज वाचवा। महाराज त्या घरासमोर उभे राहिले, माती उचलली आणि घराच्या अंगणात टाकली। क्षणातच आजार कमी होऊ लागला, मनाला शांती मिळाली, घरात आनंद परतला। लोक चकित झाले, हा तर सामान्य माणूस नाही। हा होता महाराजांचा पहिला प्रकट चमत्कार। महाराजांचा संदेश। महाराज बोलत नसत, पण त्यांच्या कृतीतून एकच संदेश मिळे, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा। ते सांगायचे, संकट हे भक्तीची परीक्षा आहे आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे। या घटनेनंतर लोक महाराजांकडे आकर्षित होऊ लागले। अनेकांनी सेवा सुरू केली। शेगाव नगरी भक्तीने न्हावून निघाली। पण महाराज अजूनही मौनात, अजूनही साधेपणात, अजूनही लीन अवस्थेत। आज आपण पाहिलं महाराजांचं प्रथम दर्शन, लोकांची शंका आणि पहिला चमत्कार। उद्या आपण पाहणार आहोत महाराजांचे मौन व तपश्चर्या। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आणि हा भक्तिमय प्रवास इतरांनाही पोहोचवा। आणि मंदिर यात्रा विथ निकुराजला सबस्क्राईब करा।